संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या राजवाडी होळीच्या पूर्वतयारीला वेग। महाशिवरात्री ते होळी दरम्यान उपवास ठेवून निसर्ग देवतेला आदिवासी समाजातर्फे आभार मानण्यात येते। या काठीच्या होळीद्वारे निसर्ग देवतेचे होते पूजन। लाखो पर्यटकांसह यंदा विदेशी पर्यटक देखील होतील सहभागी। सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्ताची देखील काठी ग्रामस्थांची मागणी। 1246 पासून राजा उमेद सिंग सरकार यांच्या कारकिर्दीत जगाची होळी काठी येथे एकत्रित सुरू करण्यात आले होते। ही काठीची होळी निसर्गपूजक समाज, आदिवासी संस्कृती अनन्यसाधारण महत्त्व ठेवते। विविध वेशभूषा, पारंपरिक नृत्य, पारंपरिक कला दाखवत निसर्ग देवतेचं पूजन या काठीच्या होळीद्वारे करण्यात येतं। मोराचे टोप, कमरेला मोठे घुंगरू, रंगीबेरंगी मुखवटे अशी वेशभूषा परिधान करून निसर्ग देवतेकडे नवस मानून येणारे वर्ष हे सुखाचे, समाधानाचे आणि अन्नधान्य देणारे असावे यासाठी महाशिवरात्रीपासून आदिवासी समाज निसर्ग देवतेच्या पूजनाला लागून जातो। महाशिवरात्री ते तसेच या 15 दिवसात कुठल्याही शुभ कार्यात हा आदिवासी समाज समाविष्ट होत असून केवळ निसर्ग पूजनाकडे आदिवासी समाजाचा कल असतो। काठी येथे दरवर्षी राजवाडी होळीसाठी लाखो पर्यटक येत असतात। मात्र यंदा विदेशी पर्यटकांची गर्दी जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या काठी या गावात सीसीटीव्ही तसेच पोलीस बंदोबस्त देखील करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। रात्रभर चालणाऱ्या या होळी उत्सवात महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील चोख बंदोबस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। INDTV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट। काठी हे सातपुड्यातलं मध्यवर्ती गाव आहे आणि काठीमध्ये जी होळी भरवली जाते त्याला राजवाडी होळी म्हणून ती प्रसिद्ध आहे। या वर्षी पण होळी सालाबादाप्रमाणे 13 मार्च रोजी होणार आहे। 13 मार्च रोजी रात्री होळीचा दांड येईल, रात्रभर पूजाविधी होईल आणि पहाटेस 4 ते 3 च्या दरम्यान 6 वाजतापर्यंत होळीचे दहन होईल। यावर्षी पर्यटक किंवा बाहेरून येणारी संख्या जास्त असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने त्याची व्यवस्था करायचा प्रयत्न केलेला आहे। धडगाव किंवा शहाद्याकडनं येणाऱ्या जे वाहनं आहेत त्यांच्यासाठी पाटीलपाडा, चापडाफळी येथे वाहनांचं वाहनतळ निर्माण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मुलगी, अक्कलकोवा किंवा डेड्यापाड्यावरनं येणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी मालपाड्यापासून तळवीपाडा या परिसरामध्ये वाहनं उभे करण्यासाठी व्यवस्था केली, पार्किंगची व्यवस्था केली आहे आणि रात्रभर लोकांसाठी लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे, LED टीव्हीची व्यवस्था केली आहे। त्याच्यानंतर आम्ही इथं प्रशासनाला पण विनंती केली आहे की आम्हाला थोडा निधीचा बंदोबस्त करून द्या, जेणेकरून आम्ही CCTV कॅमेरे इतर जे सुविधा आहेत त्या करणार आहे। त्यासाठी कलेक्टरना पत्र दिलेलं आहे, COना पत्र दिलेलं आहे। आता ते केव्हा करतील त्यांच्यावर आहे, परंतु सालाबादाप्रमाणे ग्रामपंचायत ही या पद्धतीने काम करत असते। यावर्षी गावातले सगळे आगेवान आहे किंवा लोक आहे हे येणाऱ्या होळीसाठी तयारीमध्ये आहे आणि ती होळी 13 तारखेला येणार आहे।